व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि यशवंत असलेले विद्यार्थी मित्रांनो, मी माझा परिचय करून देतो. मी तेजराव गाडेकर. मी शिक्षणाधिकारी म्हणून महाराष्ट्रातल्या बहुतेक जिल्ह्यामध्ये 5-6 जिल्ह्यामध्ये काम केलं. आपल्या संभाजीनगरला सुद्धा त्या ठिकाणी होतो. मुलगी बी झाल्यानंतर काय करावं हा प्रश्न होता. मुलगी मला म्हणाली की पप्पा मला दिल्लीला जायचं आहे. मग मी दिल्लीला पाठवलं. नंतर UPSCचे क्लासेस केले. दिल्लीचा जो टॉप क्लास आहे तो त्या ठिकाणी केला 1-2 वर्ष आणि त्याच्यामध्ये UPSCचे 2 अटेम्प्ट गेले. आणि गेल्यानंतर मुलगी थोडीशी डायव्हर्ट झाली. ते म्हटले पप्पा उरलेले 4 जे अटेम्प्ट आहेत ते मी नंतर करेल, मी थोडंसं दुसरे क्षेत्राकडे बघते. आणि त्याच दिवशी नंतर आम्ही जाधव सरांची भेट घेतली. जाधव सरांनी आम्हाला बँकिंगविषयी खूप चांगलं मार्गदर्शन केलं. आणि ह्या वर्षी मुलीचं एक नव्हे तर 2 बँकेमध्ये PO म्हणून त्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. मित्रांनो, जाधव सर म्हणजे एक प्रकारची जादू आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जर त्या ठिकाणी जर विद्यार्थी बँकेमधले कुठले असतील तर सरांचे आहेत. आणि बँकिंग की जॉब जो आहे तो मित्र खूप चांगल्या प्रकारचा जॉब आहे. मी सरकारी नोकरी केली. सरकारी नोकरीमध्ये खूप दडपण असतात. चांगल्या गोष्टी जेवढ्या आहेत तेवढ्या डिसएडव्हान्टेज पण असतात. पण बँकिंगमध्ये तसं नाही. आपण आपलं काम करत राहायचं. कुठलंही दडपण त्या ठिकाणी नसतं. आणि पेपरमध्ये आपण जसं वाचतो आज हा पकडला उद्या तो पकडला, तसं बँकेमध्ये पकडापकडी काही होत नाहीत. आणि म्हणून खूप चांगला जॉब आहे. तर जे विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे या सर्व विद्यार्थ्याचं त्या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि पुढच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो. मित्र, स्टेजवर पुन्हा सांगितलं की या ठिकाणी ही तुमची सुरुवात आहे. पुन्हा या ठिकाणी थांबायचं नाही आहे. तुमचं जेवढे तुम्हाला काही आणखी वेगळ्या प्रकारच्या परीक्षा देता येईल त्या आपण त्या परीक्षा त्या ठिकाणी द्याव्यात. आणि जोपर्यंत तुम्ही एज लिमिट तुमचं क्रॉस होत नाही तोपर्यंत थांबायचं नाही. आणि ढगे सरांना मी त्या ठिकाणी आज पहिल्यांदा ऐकलं. त्यांनी जे म्हटलं ना की ती तुमची जी गोष्ट आहे ती इथं लागायला पाहिजे. ती प्रत्येकाच्या जर इथं लागली ना मित्र तर माणूस मागे वळून बघत नाही. आणि म्हणून शेवटी 2च ओळी त्या ठिकाणी सांगतो की कौन कहता है आसमान में सुराग नहीं गिरता, कौन कहता है आसमान में सुराग नहीं गिरता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो. धन्यवाद. पुन्हा तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू.